3 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। सीएम डीसीएम यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प मांडणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। 3 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल। अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊनच अर्थसंकल्प मांडणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। अजित पवार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। खरं तर 3 मार्चला ते अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री अजित पवारांचीच ही माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन आपण अर्थसंकल्प मांडणार असल्याचं देखील यावेळेस अजित पवार यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता या अर्थसंकल्पात नेमकं राज्यासाठी काय काय असणार आहे, कोणत्या घोषणा होत आहेत का मोठ्या, ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। आम्हाला उद्या परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे। पुढं 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे, तो आता मला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे। त्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आज इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली, थोडंसं दम धरा, जरा डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना, कारण कालच अधिवेशन संपलंय आणि आज प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये गेलंय। उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं रांकेला लागल्यानंतर बदल्या आणि ही बाकीची कामं तरी आपल्याला करावीच लागतील, ते आपलं कर्तव्यच आहे। पण फार लगेच त्याच्यामध्ये आग्रह सुरुवातीलाच धरू नका। एकदा व्यवस्थितपणे सेटअप बसल्यानंतर मी थोडंसं यावेळेस माझ्या ऑफिसची पण पद्धत काही प्रमाणामध्ये बदलणार आहे। इथल्याही ऑफिसमध्ये जरा जास्तीचे अधिकारी नेमून एक सेक्टर या गरिबांना नीटपणे औषधोपचार देण्याच्या संदर्भामध्ये, सार्वजनिक कामाच्या संदर्भात अशा वेगवेगळे तिथं सेक्टर करून